आज सर्वप्रथम मी सगळ्या लोकांचा आभार मानतो, जनतेचा आभार मानतो की महाविकास आघाडीला जी त्यांना सत्ता आणून दिलेली आहे आम्हाला. फार दिवसानंतर महाविकास आघाडीची सत्ता महानगरपालिकेमध्ये आलेली आहे. आता पुढील जी योजना आहे, आता 3 वर्ष झाले प्रशासक होता. प्रशासकाच्या काळामध्ये संपूर्ण काम हे खरं खोळंबलेलं होतं. आता खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, आमचे महापौर आहे, उपमहापौर आहे, आता सगळे गटनेते आहेत, स्थायी समितीचे सभापती आहेत, सगळे विशेष समितीचे सभापती, सगळे मिळून आम्ही प्रयत्न करू की परभणी शहराला स्वच्छ व सुंदर कसे करता येईल याच्यावर आम्ही काम करू. ह्या समस्या सोडण्यासाठी आमदार साहेब फार प्रयत्न करत आहेत. मुंबईला जाऊन आता आमचे ते जीएसटीचे जे पैसे रुपलेले आहेत त्या पैशासाठी बी आमदार साहेब फार फार प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला यश भेटेल अशी आम्हाला आशा आहे. कार्य तर सगळे चांगले होईल. इथून पुढे एकदम 1 नंबर कार्य करून दाखवू. परभणीला स्वच्छ व सुंदर करून दाखवू. गार्डनचा विषय, दवाखान्याचा विषय, आरोग्य आहे, पाणी आहे, गटार आहेत, नाली आहेत, रोड आहेत, हे सगळे काम आम्ही आता ती फंड आता ड्रेनेज सिस्टमची काही टेंडर झालेले आहेत. ड्रेनेज सिस्टम झाल्यानंतर बहुतेक रोडला ग्रेन येणार आहेत. ते बी रोड ड्रेनेजला ग्रेन आलेला आहे. त्याच्यानंतर रोडला ग्रेन येणार आहे आणि आम्ही प्रयत्न करू पैसे आणण्याचे. ती ठीक आहे, सत्ता विरोधी आहे, विरोधी पक्षाची आहे. आम्ही आता इथं सत्तेत आहे, ते विरोधी पक्ष सत्तेत तिकडं आहे. आम्ही फार प्रयत्न करू, जाऊन भेटू, प्रयत्न करून पैसा आणू. हो जी मिळणार आहे. 2-4 महिन्यात होईल. नाही, लांब लांबचे आणण्याचे फार प्रयत्न चालू आहेत आणि बहुतेक आम्हाला आशा आहे की ते निधी येईल. आम्ही परभणीकरांना आवाहन करतो की जे 3 वर्षापासून त्रस्त झालेले समाज लोक आहेत, जनता आहेत, त्या जनतेला आश्वस्त करतो की याच्या पुढे 5 वर्ष 100% सगळे जे कामं रखडलेली आहेत ते कामं करून दाखवू. स्वच्छ व सुंदर परभणी करू. धन्यवाद.